आता आपण जी केस केली DNE म्हणजे डायलेटेशन, जे गर्भाशय मुखाचं आपण डायलेटेशन करतो ते, आणि ई म्हणजे इव्हॅक्युएशन, जे आतमध्ये झालेला खराब गर्भ होता त्याला आपण बाहेर काढलंय. जे आपण सोनोग्राफीच्या माध्यमातून केलंय म्हणजे पूर्णच्या पूर्ण ते क्लीन होईल आणि फ्युचर प्रेग्नन्सीसाठी तिला काही त्रास होणार नाही. खरं म्हणजे ही OPD मध्ये आपल्याकडे आली होती 7व्या आठवड्यात. तेव्हा सोनोग्राफीमध्ये तिची योक सॅक एक बाळाचा ऑर्गन असतो, जे बाळाचं सुरुवातीच्या काळात म्हणजे 10 आठवड्यांपर्यंत पोषण करतो. जोपर्यंत प्लासेंटा पोषण करायला रेडी होत नाही तोपर्यंत योकसॅक ते पोषण करत असते. सुरुवातीचं बाळाचं ब्लड ही योकसॅक बनवत असते. त्यामुळे हा बेबीची एक सपोर्ट सिस्टीम असते. पण जेव्हा योकसॅक मोठी असते म्हणजे 6 मिलीमीटरपेक्षा जास्त, तेव्हा बाळामध्ये क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी असण्याची शक्यता असू शकते. त्याचप्रमाणे ती जेव्हा 7 वीक्समध्ये आली होती तेव्हाही ती 6 मिलीमीटरची होती आणि 2च आठवड्यामध्ये ती ब्लिडिंग म्हणून OPD मध्ये आली. जेव्हा आपण हिची सोनोग्राफी केली होती तेव्हा बेबीचे हार्टबीट्स बंद झाले होते. आता आपल्याला हे बघायचे, हे बाळ क्रोमोझोमली ॲबनॉर्मल होतं का नॉर्मल? कारण जर नॉर्मल असेल तर नेक्स्ट प्रेग्नन्सीची ट्रीटमेंट वेगळी असते, आणि जर हे ॲबनॉर्मल असेल तर आपल्याला गॅमेट्सवर म्हणजे स्पर्म आणि एग्सवर जास्त लक्ष द्यायला लागतं, लाईफस्टाईलवर जास्त लक्ष द्यायला लागतं. ठीक आहे.